विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र परवाने देण्यात यावेत, असे परवाने नसणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून ती जप्त करण्यात यावीत, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. हा मुद्दा समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. परिवहन विभागाशी संपर्क साधून अशा सर्व वाहनांची योग्य निगा राखणं, तपासणी करणं, दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करणं या बाबी केल्या जातील, असं उत्तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आधी दिलं होतं. त्यावर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हे निर्देश दिले. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा सिंचन प्रकल्पातल्या कामात खोटी बनावट कागदपत्र सादर करणं या प्रकरणी 3 कंत्राटदारांवर चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात आलेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचना दिल्यानंतर त्यांनी काळ्या यादीमध्ये टाकण्याची घोषणाही त्यांनी केली. राज्यातून 11,000 तरुण देशाच्या सैन्य दलामध्ये अग्निवीरांच्या रूपानं निवडले गेलेत. त्यातील 25% 4 वर्षांनंतर केंद्र सरकारच्या विविध विभागात सामावून घेतले जातील. उर्वरित तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. त्याचा अहवाल पुढील महिन्यात आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. 4 वर्षांनी निवृत्त होणाऱ्या 75% तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, ही मागणी या सदस्यांनी केली. राज्यातल्या विविध भागातील गणवेश असणाऱ्या दलांमध्ये त्यांना सामावून घेता येतंय का, याची चाचपणी संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी करून मग मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील मंत्री देसाई यांनी यावेळी दिली. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव